दिसली नाही साहेब. हो बोला की. तुमच्याशी दोन शब्द बोलायचे होते जरा. हे जरा तुम्ही चला तुम्ही. बोला. तुम्हाला काय सांगितलं होतं साहेब? काय मुलगी ह्याच गावात आहे. साहेब तुम्ही लोकेशन सांगितलं होतं का नाही ह्याच बरोबर, हो गावात बोललो होतो सकाळी. अहो ही प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ त्यांच्या घरी पोरगी त्या पोराने पळवून आणली शशानी. कोणी सांगितलं तुम्हाला? हो का ह्यानी? तुझं काय मागायची थोबाड शिवलं होतं का रे मग? बोल. नाही साहेब, मला भीती वाटते, मी भीतो तुम्हाला. अरे काय तुला आणत होतो काय मी? एखाद्याचं लेकरू पळून आणलं इकडे कोणी का कसं आलंय? नाही साहेब, काय झालं तुम्ही आला होता तेव्हा की तुम्ही आला तर मग मी भीर होतो म्हणून. अरे पण पप्या पोलिस आपल्याला का संरक्षणासाठी असतात, तुला कशाला काय करतात? तुला मदत करायची होती तर तू सांगायचं तिथं मागायची. आम्हाला गेलं सांग तुला का? मला वाटलं मी ते शशावर बोललो म्हणजे साहेब मला बी नेत्यात धरून. साहेब, त्रास होतो असं तू आणली करायचं. का? नाही तुला माहिती ना पोरगी कुठे आहे? हो माहिती. मग प्रशासनाला मदत करणं आपलं काम आहे ना बाळा. हो. काय करतो तू? मी ग्रामपंचायत कर्मचारी. कसा इमानदार आहे? काही इमानदार आहे अरे सांगतोय. नाही गरीबी. पोरगा एक नंबर आहे साहेब, पण ती बिहाला तुम्हाला खबर पक्की. हो खबर पक्की. कोणाच्यात आहे म्हणला? अहो, कोणती इंटरनॅशनल पुढारी? अहो, आता काय सांगायचंय? त्याच्या घरी पोरगी? आता काय सांगायचं साहेब, त्यांच्या घरी पोरगी आहे. तू कुठं बघितली होती पोरगी ती? ते त्यांचं ते शशी घेऊन आलं त्यांना. शशी? हो. कोण आहे शशी? ते रामपंचायत त्या मिळून पोरगा आहे. बरं कुठं बघितली तिला नेतानी? ती नाही, ती आला होता आमच्याकडे. हा. ती म्हणा रामपंचायत सासरे अण्णा त्यांच्या घरी ती म्हणजे ती पाया पडायचं त्यांचं दर्शन घेऊन येते तेवढंच. बर मग ती गेली निघून, मग आम्ही इकडे आलो. कुठल्या दिशेला गेला दर्शन गेला? ती त्यांच्या घरी. त्यांच्या घरी? रामभाऊच्या घरी. हा हो. ते त्यांच्या- साहेब बर हा त्यांच्या घरी गेली. ते तू येतो पोरं दाखवायला आलं. त्यांना नेऊ? नाही नाही ह्यांना नाही की साहेब. बघा हा. जातो. हा, चालतंय. जा साहेब, तुझं. माझं नाव सांगा नका, नाही ते काय रामभाऊ मला सांगतो मारतील. अरे बाप्याला काही शासकीय अधिकारी ते कोण आहे साहेब? मला सांगतो साहेब, हातवाला तर मैत्र भाला असं काम आहे रामभाऊचं. हा. ती पोरगी जबरदस्ती आणली का तिच्यामध्ये काय नेमकं प्रकार काय? पळवून आणली असं त्यांनी. साहेब पप्प्याने आम्हाला सांगितलं, ती बी बिहाला होता. पप्प्या मला माझं काय नाव सांगणार म्हणलं नाही, तू साहेबांना जाऊन सांग काय असेल ती. अहो ह्यांनी लय अतिक्रमण लय अहो आतंक माझा साहेब. काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही जाऊन चौकशी करा, आम्ही बी तुमच्या बरोबर येतो. साहेब रामभाऊंना फाशी झाली पाहिजे. अगोदर दाखवा मला शहानिशा करू द्या. हा? कुणाची पोरगी त्यांनी पळवून आणली. पोलीस सोडतात. अहो गेलं की काल ती कोण? हे रडत होतं. कोण? शशी गावाकडे गेला. कोणता शशी? कोणता शशी सांग काय तुला? हा? काय झालंय खरं सांगा कोणता रामभाऊ. शशी? सुभाषराव माझं नीट ऐका राव पाटील, करा साहेब शब्द बोलू नका. ऐका माझा दे ऐका, मला 4 वाजता बरोबर हिंगणगावला जायचं. पाहुण्याची वास्तुक शांती मी चाललो गावाला. हिंगणगावच्या पाहुण्या रणधीर भाईच्या बागल्याची वास्तुक शांती ते माहिती म्हणलं सगळ्यांनी ग्रुप न्यायचं. एकटा जायला काय माझलाय काय? थांबा, माझा ऐका सुभाषराव. त्या शशाने केला उद्योग. कुणाची पोरगी त्यांनी पळवून आणली आणि अण्णाचं त्याला सपोर्ट आहे. पोलीस गावात होडकतात आणि हो पळतोय भाड्या पुढे. अध्यक्ष कोण वाटतंय ती पोरगी अल्पवयीन होती. आपण कोण मी ह्याला ओळखत नाही, ह्याच्या पाहुण्याला कसं मी मी ओळखेल? सांगतो ना, फुस लावायला हे कुत्रा होता, मग कसं होईल? पण काय पानं खाल गेलं ना, आज कसं आलं इथं? आलं म्हणजे अहो पांगा आपल्या घरी तुम्ही पांगा म्हणजे पोलिस घरी येत आलं. अण्णांनी खरा दिला आमच्या घरी. अण्णाकडे गेला तो आशीर्वाद घ्यायला. म्हणतात ना, निसर्गाच्या पुढे रामबाच्या पुढे कुणाचंच काय चालत नाही. त्याचाच माझा आदर्श घेतो. घराची येडायला काही अण्णाला पहिल्यांदा विचार कोण शशी? आपण ह्यांचं ही घरदार बघलेलं आपण का पाडायचं? शशाला ओळखत नाही, ह्याला ओळखत नाही. यादीत नावं तुमची बी आहेत का? मी नाही रे, पोरगी पळून पळायचं नाही कुणी. कितीतरी वेळा भावाला सांगत होतो, अन्नाला खरा देऊ नका, अन्नाला खरा देऊ नका. अन्नाला खरा दिल्यामुळे अण्णांनी शिष्य तारा दिला. अरे पण तुमच्या गावच्या ह्या घरगुती कुठाने मला पोलीस पटाला आणि तंटामुक्ती अधीक्षणाला किती त्रास होतो. तुमच्या तुम्ही आता पोलीस स्टेशन आम्हाला तोंड द्यावं लागतं. तुम्ही असं लपडी खाताय तोंड फक्त. रामभाऊ तुमच्या घराचा हवामान चांगलं करा राव. बिघडलेल्या अवलादी माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याची जर तुम्ही बाजू घेतली नाही छाटूट माणसांनी, मी बेकारी करेन. तुमचे सगळे अंडी पिंडी काढेन. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. म्हणजे तो कांच्या दुसरीच्या पुरी पळवून आणि आम्ही घेतो तुझी बाजू वाट. तू कुठं? पोलीस माझे ऐका मला काही जाऊ द्या. पुढे काय होत नाही. वास्तुक शांतीला. थांबा ऐका रामभाऊ, हे प्रकरण वाटते तेवढं सोपं नाही. पहिल्यांदा अण्णाला विचारू की पोरग ही आलतं कुठं, ती पोरगी लापावली आहे. पहिल्यांदा अण्णाला विचारू. खात्री करू, शहानिशा करू, हा. नंतर बोले. अण्णा बारक्या पोरांच्या पाटील, अण्णा बारक्या पोरांच्या बाबतीत इतक्या खालचा तराला जाईल मला वाटलं. आपण अण्णाला भेटायचं पाहिजे ना. पाहुणे रावळे हाकाली पाहिजे नाही, पहिले. नाही, अन्नाला चुकणार. पहिली पाहुणे रावळे हाकाली पाहिजे. तुम्ही बघा की मला काय कशाला बघा? अरे माझं काय करे आता काय तुम्ही जाऊन रणधीर बायकेची वास्तुशांती मागच्या वर्षी झाली ना, आता कुठं चाललंय वास्तुशांती? सगळं रामभाच्या घरामध्ये. ए, ती पोरगी दिसली गावात कुठं? नाही राव साहेब, हे कुठं नाही बघितली. तू बघितली का रे? नाही मी साहेब पाटलांच्या रानात कामाला असतो. मी आज चालू गावात. तिकडे कुठे राहणार बिनात? नाही मला काहीच माहित नाही. तिकडे रानात नाही, काहीच नाही. तुला रे कुठं दिसली तर सांगितलं आम्ही. नक्की? हो नक्की. हा? बघ बर का हो.